आता आज डिक्लेअरच करतो. तर गणेशसाठी काल केक आणला होता, माहिती नाही आहे त्याला. बघा आरशात किती छान पडाले मम्मी सगळं. नमस्कार सर्वांना, गणपती बाप्पा मोरया. तर आज आहे गणेशचा बर्थडे आणि गणेशच्या बर्थडेसाठी सकाळ सकाळी आम्ही लवकर उठलोय. फार काय मोठं नाही पण छोटंसं प्लॅनिंग केलंय. चला तर मग उठायच्या आधी पटकन आपण ते करूया. अगदी छोटंसं प्लॅनिंग आहे आणि बघूया त्याला आवडतंय काय. चलो फास्ट फास्ट तयारी करूया. तर आम्ही आता असे छोटे छोटे कार्ड्स आहेत आमच्याकडे. कुठे गेलं गाणी? हे पण आहेत. अगं ह्याचा गट्टा होता केसला. तर हे असे छोटे छोटे कलर्सचे कार्ड्स आहेत. तर त्याच्यावर आम्ही हॅपी बर्थडे लिहिणार आहे. आधी ते करूया, मग पुढचं दाखवते तुम्हाला. हे की नाही पिल्लू? या पिल्लू पण लवकर उठले. स्वीट आहे माझं. वाकडा आले काय? कॅन्सर. ओके. हे मधलं निघत नाही काय परी? कसलं असं मधलं काढायचं असलं तर निघत नाही ना? ते की नाही, कारण इथं चिकट आहे. हे घे चिकट असलं तर काढू नको, मला दाखव फक्त. कारण ते आपण ज्यावेळेस चिटकवायचं तेव्हाच काढू. मग ते मधलं पण कसं काढलं? परत हे चिटकवायला येते? येते. हां ओके. मग आधी मध्ये लिहितो मग वेगवेगळं पाहिजे ना आपल्याला. रेडनंच लिहू सगळं. खरं मग हॅपी बर्थडे लिहायला जास्त नाही आहे. हे भरपूर झाले हे पिल्या. कलर कलर नाही नाही, आधी मध्ये वेगवेगळं लिहायचं म्हणजे सेम सेम कलर चालतात. मोठं स्केच पेन नाही आहेत बाळा, मार्कर सारखे. 2 वेळा पिलेस काय? लिहिलं. आमचं तर हे आता कम्प्लीट झालेलं आहे. आता ह्याला ठेवूया आपण. इथं काय बघत नाही तो, इथं ठेवून टाकूया आणि पटकन आम्ही आवरून येतो दोघीचं. आणि त्यानंतर त्याला आंघोळीला पाठवतो आणि मग आम्ही मस्त सरप्राईज प्लॅन करतो. तोपर्यंत चलो पटकन आवरूया. तर गणेशच्या मम्मी पप्पांना पण आता बोलवले, त्यामुळं पटकन आवरूया कारण त्यांच्या मम्मी पप्पांना पण बाहेर जायचं आहे. तर पटकन मी तयारी करते. झालेलं ऑलमोस्ट सगळं. गणेशच्या आंघोळीपर्यंत आपली जी इथं अजून काय काहीच लावलेलं नाही आहे ती तयारी आपण लगेच करणार आहे. त्यामुळे आधी आरतीचं ताट करते. चलो. तर मी आरतीचं ताट करेपर्यंत पर्यंत तिकडं सगळं लावून घ्यायला हॅपी बर्थडेचं. तिथं सोफ्याच्या वर लाव तुल्या. बसायला पण येते आणि इकडे पुढेकडे तोंड होते. सोप्याच्या वर लाव. हा जरा जवळ लावते, लई मोठा नाही आहे. हे कॅन्सल केले ना हातात घेतलं. ते पण कॅन्सल केलं वाटतं. आता अनेक पीक कुठं आहे? उशीर झाला. एक ते चिटकवल्यावर पडलं. अजूनच ठेवायचं. काय पडाले मम्मी सगळं. ए डी का लावलीस? बरोबर की BIRTH एच कुठं? BIRT बर्थडे बर्थडे एवढं डे खाली लगा काय? हां तिथं का लावलंस? डे खाली करूया तिथे नाही तिकडं लांब. डे खाली कर म्हणून. इथं डबल लावलंस. असू. मी काढतो थांब. तर हे बघा, हे तुम्हाला वाचून दाखवतो. सह्याद्रीच्या कडांसारख्या तू माझा भक्कम आधार आहेस, माझ्या सुखदुःखाचा खरा वाटेकरी आहेस. लव यू कनू. बाबा तुम्ही माझे संपूर्ण जग आहात. नेहमी तुम्ही माझ्या पाठीशी उभे असतात. माय सुपर हिरो. बाहेर एक छाप काढ जा रांगोळीचा. कुठला तर एक काढ परी तिथं कोपऱ्यात. तर गणेशसाठी काल केक आणला होता, माहिती नाही आहे त्याला. परी हे कधी केले? आता सकाळी उठल्या उठल्या केली. आम्ही नंतर वाजता होता. छोटस सरप्राईज. हे कधी कालच आणलं शे? मला का पाया पडायला?
एकदम जोरात हलवायचं नसते. नाही इजलं म्हणून असू दे असू दे. जरा वाट बाहेर काढ. त्यामुळे ते परी ओवाळे नुसतात 3 वेळा होते. ती नाही होते हो. मी ओवाळते नाही तर तुम्ही ओवाळा. नाही बाई तुम्ही का आरती जाते. ओवाळे नुसतं? ते ठीक आहे. बस पिला. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ganesh. Happy birthday to you. तुम्ही जावा की इकडं दोघं पण जावा. पण इकडे बाबाच अर्धा अर्धा घेतात. फोटो काढतो थांब. गणेश मोबाईल दे दोघं. बरं हा. गणेश मोबाईल कुठे आहे? मोबाईल मला नाही माहिती. तुझा रे. आण. एक पडलं. हाय का तुकडं? हा. इकडे बघा की पप्पा. मी धरतो. हा. तुम्ही ठेवाय का? हसा की मम्मी जरा. तर परीनं माझ्यासाठी नोट्स लिहिलेत आणि ते सगळे खाली पडायला लागल्यात. बेचारीची धडपड बघा लावायची. मी अजून वाचायचं आहे. पिल्या वाचतो मी, काय काळजी करू नकोस, पडू दे आता, ती नाही राहणार ती. आणि तर डबल लावलेस तू. मम्मी सह्याद्रीच्या कडांसारखा तू माझा भक्कम आधार आहेस, माझ्या सुख दुःखाचा खरा वाटे खरी नववी बघा. हे पूनमने लिहिले आणि हे पिलूने लिहिले. माझे बाबा तुम्ही माझे संपूर्ण जग आहात, नेहमी तुम्ही माझ्या पाठीशी उभे असता, माझे सुपर हिरो. अगं माझं बाळ तू सोंड्या छान लिहिलेस. हां तुझं काय मम्मी काय उठलीस का नाही लगेच? हे महत्वाचं आहे. तर गणेशचे मम्मी पप्पा होते त्यामुळे मी विचारू शकले नाही गणेशला. पण कसं वाटलं? मस्त. तेवढं सकाळी खरंच मला लय मोठं नको आहे. ॲक्च्युली हिनं मोठं गिफ्ट केली होती माझ्यासाठी, पण आज सगळा भट्ट्या बोळ झालेला म्हणजे आहे. आमचा असा दिवस असा सगळा गेलाय. मूड ऑफ झाला आहे. पण एंड नसतोय. आपण जेवढं कराल तेवढं चांगलं असते. त्यामुळे आत्ता नाही ती गोष्ट झाली पण परत होईल. आता आज डिक्लेअरच करतो. पूनमने काय केली होती आणि आम्ही स्टोरी सुद्धा ठेवली होती की त्या गोष्टीची, की आम्ही म्हणजे पूनमने माझ्यासाठी रॉयल एनफिल्डची बुलेट बुक केली होती महिना अगोदर. पण त्या शोरूमवाल्यांना मला माहीत नाही काय झालं, त्यांनी आमचा फॉलो बॅक सुद्धा घेतला नाही आहे. आणि ज्यावेळेस आम्हाला फोन केला तर ते म्हणतात की सांगतात की गाडी अजून अवेलेबल नाही आहे. म्हणजे अजून ते झोपलेच होते त्यावेळी. आणि एवढा सगळा मूड ऑफ झाला आहे ना की आज डिलिव्हरी आम्हाला पाहिजे होती गाडीची आणि त्या आम्हाला मिळाली नाही आहे. त्यामुळे सगळा मूड ऑफ झाला आहे. आणि पूनमने हा सगळा सरप्राईज प्लॅन केला होता माझ्यासाठी. मला म्हटले तू नुसतंच ठेव स्टोरी, मी सांगतो रे तुला ठेव. मग मला कळलं काहीतरी गिफ्ट असेल, पण एवढं मोठं गिफ्ट असेल मला माहीत नव्हतं. खरंच थँक्यू सो मच. जर ॲटलिस्ट तिनं हे तर केली. आता तिच्याकडं सगळं म्हणजे 100% तर तिने दिली होती, शोरूमवाल्यांकडे झालं नाही. मग शेवटी आम्ही ते कॅन्सलच गेली गाडी. कारण का तो म्हणत होता 15 दिवसांनी, पण ही म्हणते की नाही 30 तारखेला आजच घ्यायचं होतं. आजच त्याचे इम्पॉर्टन्स होते पण ते नाही झालं. ठीक आहे. आणि आज जर गाडीची तयारी असती तर आज हे मला करावं लागलं नसतं. पण ह्या छोट्या मोठ्या गोष्टी पण खूप आनंद देतात. गाडी आता नाही, आपण नक्की पुढे जाऊन घेऊया. आणि गणेशला असं खूप आवडते की घरासमोर सुंदर छोटीशी का असेना रांगोळी असावी वगैरे. तर परीनं आंघोळ केल्या एक छोटीशी रांगोळी पण काढल्या. गणेश लॉन्च जर केला नसेल कारण मम्मी पप्पांना अचानक मी बोलवलेलं त्यांच्या, त्यामुळं जरा गणेश पण गडबडीत असं गडबड नाही. ते पण व्यवस्थित वाचला नव्हता, आत्ता वाचलाय सगळं. आणि बाळानं म्हणजे क्यूटशी रांगोळी पण काढलेली स्वीटशी अशी. तर असं जरा गडबडीत आम्ही सगळी तयारी केल्या. आणि आमचं एक राहिलंय अजून सुद्धा, कारण इतकी गडबड झाली, कारण त्याच्या पप्पांना पण लवकर जायचं असते, मम्मी पण आज बाहेर जाणार होती. त्यामुळे अजून एक राहिले, ते पण आता करूया. जे आमचं ठरलेलं ते नाही झालं, पण वेगळं काहीतरी करूया. चला काय थांब की तूच पकड आता. बर्थडे बॉयलाच पकडायला लावलं. खरं तर आम्ही हे वेलकम करताना त्याला फुलाच्या पाकळ्या करून डोक्यावर टाकणार होतो. आता ते राहू दे, पण आम्ही दोघं जण म्हणतो तुमची साथ अशीच आयुष्यभर राहू दे आणि तुमचा आशीर्वाद पण असाच राहू दे. थँक्यू सो मच. खरं तर तुमच्या साथ हे मी उठावलं. खरं ह्या दोघींच्या साथमुळे मी आज आतापर्यंत लिहित आहे.
थँक्यू सो मच हा सुंदरसा प्लॅन केल्याबद्दल माझ्यासाठी. तर कसं वाटलं तुम्हाला स्वीटचं क्यूटचं छोटंसं सरप्राईज नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हॅपी तर मित्रांनो, मला ह्या सुंदरशा 2 गुलाबाने मला गुलाब दिलेला आहे आणि ऑलरेडी माझ्या लाईफमध्ये ह्या फुलांसारखेच आहेत जे नेहमी माझ्या लाईफमध्ये फ्रेश वातावरण, ताजं तवान वातावरण आणि पॉझिटिव्ह वाईब्स मला नेहमी देत राहतात. आणि खरंच या छोट्याशा सरप्राईजसाठी थँक्यू सो मच. आता पट्टी द्या मला. पार्टी दे तुम्हाला, राजा पट्टी द्या मला. पार्टी दे तुम्हाला, बादली नको. तर हे ठेवूया आपण देवासमोर. सॉरी, धाब्यातून ठेवले. खरं तर गणेशला सुट्टी घे म्हणत होतो, पण गणेशला सुट्टी मिळत नाही आहे, त्यामुळं तो चाललाय आता. जायला पाहिजे त्याला. आणि गणेशला आज मिसळ खायची आहे, त्यामुळे मिसळची तयारी मी करत आहे. आणि खरं तर तो सुट्टी घेईल या हिशोबानं जर असं लेट प्लॅनिंग केलं तर म्हणजे गरम गरम खाता येईल असं, पण आता त्याचं अचानक जायचं ठरले, त्यामुळं आल्यावरच तो खाईल. तोपर्यंत मी आता तयारी करून ठेवते. नो ऑप्शन. बाळ मला काम लागू नये म्हणून सगळं केलं. सगळं केले गणेशचं आज काम. तर काय खुश झालं सगळं. खाली झाले नाही, खाली झालं. खाली झालं जरा वर घे. इथं कर्व आहे की नाही, तिथं घे. खाली. इथं एवढं नाही ना. तुला जरा खाली येऊ दे काय. बरोबर आहे ना? माझ्या ह्याच्यानंतर म्हणजे आम्ही जर मारते ते जरा आतल्या बाजूला म्हणजे खाली गेले काय? आतल्या बाजूला चालू जरा वर घ्या. बरोबर आहे. नाही नाही, जरा इथं जरा लगत वर घ्या. नाही, जरा खाली बघा तुम्ही दाबा. डोळे बंद कर. काय होत नाही. डोळे बंद कर. काय होत नाही. नको नको अगं, हलू नकोस असं का? काय होत हल्ले की नाका ते चुकून दुसरीकडे लागेल. हलू नको सर. काय होत नाही का तुला कळणार पण नाही. हे काय होत नाही. कळणार पण नाही तुला. वरती बघ. डोळे बंद कर आणि थांब, तसं हलायचं नाही अजिबात. हलू नकोस अजिबात. तुला कळत पण नाही. डोळे उघडू नको. मी आहे. मी आहे. झालं 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 झालं. वा मस्त. झालं. उघड डोळे आता. छान दिसायला आरशात. जरा इकडे बघू. लागलंच काय. बघा आरशात किती छान दिसतं. तर हा ब्लॉग आपण इथे संपू. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.